शब्द नाही बोलायचा दादा माणसाकडे पहा फक्त 22 बोलूच नका काय आता फक्त घेऊन टाका धर निघ वापस द्या त्या माणसाकडे फोन पकडून द्यायचे आशीर्वाद घ्यायचा आहे तळतळा नाही घ्यायचा कोणाचा आपल्याला फक्त आशीर्वाद घ्यायचा आपण तुझा फक्त आशीर्वाद पाहिजे दादा या दादांना दिसत नाही डोकं डोळ्यांनी हे दादा आपल्या भरोशावर आले त्यांचे जोडीदार आले त्याला दोघी डोळ्यांनी दिसत होते बरं का हे 14 मागत होते आणि सोनू दादा मध्ये 16 फायनल करून टाका बरोबर होता का व्यवहार तुम्हाला 20,000 रुपये किंमत बोलले नाही 500 वाढवा मी म्हणलं खटक्यानं 15 करून टाका आणि झेंझट नको बरोबर म्हटलं तर घ्या किती घेतले 15 घेतले तर मित्रांनो बकरी मित्रांनो या शेळ्या बघा 15,500 आणि 15 बकरा पडते ही बकरी बाई 22,000ची त्याच्यात 14 आणि 16 सांगितलं 15 करा म्हणलं काय विषय राहिला का व्यवहार ती मला देऊन द्या ना 20 ला वापस 20 ला वापस देऊन द्या ना मी घेतो तिला 20 ला हे बघा मित्रांनो 15,500 आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ते दादांना दिसत नाही त्याच्यामुळे हा सौदा इथं झालेला आहे 15,500 ने कमेंट मध्ये नक्की सांगा जड झालाय का हलके झाले बघा रुपये पण राहिले फक्त बकरींचे पैसे नका घ्यावं त्याचे 1 रुपये चला द्या चला मारा कलर मारा बोलून नका काय आता तुम्ही फक्त यावर घडवा जाऊ द्या आता सोडायची तुम्ही बोलून नका काही ते कुठं 17 आणि ते फक्त बाई इच्छा आहे त्यांना बकऱ्या द्यायची बकऱ्या पुरत नाही पहिली गोष्ट फक्त करून घ्या तुम्ही काही गोष्टी बकऱ्या पुरत नाही फक्त करून घ्या काही गोष्टी नाही म्हणत 17 तो शब्द गेला तुमच्याकडून काही जास्त खाऊन बिल्डिंग नाही बांधणार मी डबल ताळची त्या माणसाकडून जास्त खाऊन आम्ही असे लोक आल्यावर आम्ही जास्त टाळून पाहतो आम्ही त्या माणसासाठीच जास्त पाहत नाही दादा आम्ही म्हणणार आहे का आम्हाला ते आम्ही मग म्हणतो असतं असं करून मग मुद्दा रुपये नाही बनवून राहिले बघ तसं करून घ्या सोडा पैसे तसं गाडी आला तुम्ही टाका लगेच गाडी दादा सोड साडना करू टाका गाडी दाना 2 3 4 5 कुठलं गाव तुमचं आलं 8 9 10 दौंड प्रॉपर दौंड का चला 15 बरं काय नाव घेणाऱ्यांचं नाव सांगा राजेंद्र त्याला बिचाराला दोघी डोळ्यांनी दिसत नाही दादा असं आपण समजू का 2 गाडीला आपण बकऱ्या 5-5 कमी आणल्या थोडक्यात बोलणं 2 गाडी अजून उतरून आपण दोघी गाडीला 5-5 बकऱ्या शेल्ड कमीच आणल्या आपण आपल्या गाडीत असं समजून तो यावर घडाला सोडून दादाने आता त्याच्या संग नाही तर आम्हाला 1 रुपया सुद्धा परवडत नाही त्याच्या आमचे मुद्दल सुद्धा होत नाही बघू किती 22,000 रुपयाची शेळी त्यांना 20 ला मागतो मी त्यांच्याकडे 15.5 दिल्या दादा सोडून दादा तरी मी 20 ला मागतो मला याची काच बघू द्या सौ शेट 15 दिवसात याची काच बघू द्या काच हे बघा मित्रांनो ही शेळी आहे तिला बच्चे बी गेलं आपला शब्द गेला शब्दाला तुकडणे चालतात बरं मित्रांनो तिला बच्चे बी 10,000 रुपये रोजीच्या बकऱ्या सोडून दिला 2 बच्चांमध्ये काय जीव उतळायचा फक्त बहुनी करा मित्रांनो 5 शेळीचा सौदा आहे 5 शेळी बघा माप बघा कुठे धरला कशी मागितले सोनू भाऊ ते 19 म्हणताय दादा ते 23 म्हणताय मी त्यांना 27 बहुनी त्यांच्या शेळींवर शेळ्या 3 शेळीचा सौदा का या शेळ्या का दादा मी 15 शेळ्या घेतल्या सामनेवाल्याच्या 15 मध्ये ना काय सांगा तुम्हाला या पाटा सुद्धा बाय सौद्यामध्ये या पाटा सुद्धा गेले सौद्यात याच भावात विचार करा मी जागेवर एकच शब्द 20,000 रुपयाने बकऱ्या द्या शेट द्या झाला 20,000 रुपये झाला हा काहीच बोल नका झाला सोनू शेंडी फुटणार नाही 100 रुपये भेटणार नाही शेडाला आता 100 भेटणार नाही जाऊ द्या आता त्या पाटा बी जाऊ द्या काय दुसऱ्या पहिल्या नाही हा झाला आले आपल्या हो ते शेड 23 आणि 24 आपल्याला बी नाही पडत फक्त बहुनी करायची 2 शब्दात 20,000 रुपये शाळा दिले मी बरं मित्रांनो 20,000 किती 3 का या हा 3 हा इकडच्या 3 हो चाल तुमचं गाव कुठलं फलटण बरं तुमचं नाव सांगा संतोष सुरेश कदम चालतं ठीक आहे क्वालिटी कशी काय वाटली क्वालिटी एकदम मला सारखी वस्तू भेटते का नाही भेटते सोडून चपला करा पाया पडून घ्या जय बाबाचं नाव घ्या बस भाऊ नाही फक्त बकरा इकल्या पाहिजे बकरा राहिल्या नाही पाहिला बोला दादा तुमचं
मित्रांनो गाडी आली, गाडी ट्रॅफिक मध्ये लागली होती थोडी, कस्टमर पण आलेले, तुम्हाला कस्टमर पण दाखवतो. मित्रांनो डायरेक्ट सगळं डोळ्यासमोर चालू गाडीचा माल असतो, माल भोक्या असतो. हा काय बाजार नाहीये किंवा तुमवल्याचा विषय नसतो काही. तिकडनं देखील आता गाभण फेड्या असतील, तुमवल्याचा विषयच नाही. तर चला तुम्हाला कस्टमर दाखवतो. ही MH12 आहे. तिकडे एक पिकअप दिसते, त्याची पासिंग पण तुम्हाला नंतर दाखवतो, इथून दिसणार नाही. इकडे ही कार आहे, तिकडे एक छोटा हाती आहे. कस्टमर आलेले, गॅस गाडी गॅसची. कस्टमर आलेले आहेत बघा, कस्टमर बघा. तर गाडी आली जस्ट. तर तुम्हाला क्वालिटी नक्कीच दाखवतो आता, कशी क्वालिटी लिहिली काय आपल्याला बघायला भेटेल. बघायची कास, गड्डा बघायचा वाला. हो बरोबर. हे बघा मित्रांनो, गाभण आहे मित्रांनो, तोलावरची शेळी. नाही एकूण दिसणार गाडी शेण. हो हे बघा मित्रांनो शेळी. हे बघा मित्रांनो, एकदम तोलावरची. मोठा माप मित्रांनो, बरोबर. बोला आली ती. हे बघा, हे म्हैस बघा मित्रांनो, म्हैस. हो बरोबर. 15 दिवसात 20 दिवसात काही तोलावर. हो काळजी झाली का? हे बघा मित्रांनो, धरल्यानंतर पावर बघा, चालता येत नाही शेळीला. हे पण बघा. हो बरोबर. हे बघा एक नंबर वस्तू. क्वालिटी समोर. हो बरोबर. तोलावरची मित्रांनो बघा, पक्की गाभण आहे. हो एक नंबर गाडी आली आपल्याला, प्युअर पेडा माल. बघा माप कुठलं माप, माप बघा. तांबडी. हो पहिल्या वेतामध्ये मित्रांनो. अशा दोन आहे का दादा, एकला लपाडा का एकला काढा. हा का, अशा शिक्का डायरेक्ट. मी तिकडे बी धावलाय पा तुम्हाला. हो हे बघा अजून मसाला. डबल हाती माल आहे आका, नुसतं डबल हाती. बरोबर. दोघी महिने कच्चे आहे. या 7 बकऱ्या हे लाल. हो हो पहिले हातामध्ये बरोबर. हे बघा मित्रांनो, माप बघा, क्वालिटी बघा. हे बघा हो हो. थोडा लहान मोठा येईल, जणांना तेव्हा सारखा येऊन जाईल तो. हा जणांना तेव्हा सारखा येऊन जाईल. हे काबरा. हो लाल पहिले हो, ते लाल जोडा आहे लालचा. हे बघा अजून दुधाची. हो ही बघा. बघा मित्रांनो खास. बघा मित्रांनो माप, चमक, क्वालिटी एकदम काठीवाडी घोडा आहे मित्रांनो. हो बरोबर.
हे बघा हे पहा, एक नंबर वस्तू ही काबरी. ही का ही बघा साईड. हो ही बघा. हो साईड बघा मित्रांनो, तुला गड्डा एकदम फिट. हो हे बघा, बघू द्या खास. हे बघा काशी. हो पाठी. हा का. हो हो खास बघू द्यायची. एक नंबर वस्तू आकाशला पाहून घ्या. माल शिगडी पगडी एकदम सगळा माल. क्वालिटी पण हे बघा. हे बघा ही मागची दाखवा. हे बघा मित्रांनो, पहिल्या वेतामध्ये, फक्त पहिल्यामध्ये मित्रांनो. हो ही वस्तू एक नमुना आहे. ही पण मित्रांनो बघा पहिल्यामध्ये. ही पण पहिल्यामध्ये. हे बघा वस्तू. ही का ही दाखवा. हे बघा मित्रांनो जनलेलीची काच बघा. हे एकदम सगळ्या शेड्या मित्रांनो अशा लागतील. पॉवरफुल. हे बघा पॉवरफुल. हो पॉवरफुल गड्डा. हे बघा वस्तू. हो जोडामधली हा ही ती दाखवली पहिले. बरोबर. 2-3 मी फक्त 1-2 दिवसाच्या अंतरावर हे बघा शेडे. एक नंबर उतरल्या. किती होतं शेड गाडीत आज? 72 आहे का. गाबनी काय दुधाच्या फक्त 4-5. बरं सगळ्या गाब. बरं बच्चे वगैरे किती? 5-7 असतील. 5-7 आहे का फक्त. उतरल्यानंतर दाखवून द्या आपण. हे बघा उतर बघा. या शेडीचा सौदा चालू आहे. तुम्ही बघू शकतात. 3, 3, 6, 3, 9, 10 शेडींचं माप केलेलं आहे. माप सगळ्या शेडींपेक्षा टॉपचं माप आहे. हे बघा इकडे चालू आहे बघा. आपण बोलू 2 शब्द. जर आपला मान ठेवला तर ठीक आहे, आपण बोलू. सोनू भाऊ कसं आलं? कसं आलं? काय म्हणताय ते? 18,000 मागताय. शेट काय म्हणताय? 23,000 म्हणताय. त्यांनी पूर्ण स्टॉपची शेळी काढली वरची. बरोबर. पूर्ण वरच्या स्टॉपच्या शेळ्या तिथं. तुम्ही काय सांगितलं मग? त्यांना म्हणतो याच्यावर शेंडी लावायला नाही, त्याच्यावर शेंडी बिंडी का? आपला एकदम झटकेपट चौदा राहतो आपला. आपण त्याला माहिती आहे तो माझ्या नावावर येले, काका माझ्या नावावर येले. आपल्या बाळूमामाच्या आशीर्वादाने फक्त त्यांचं चांगलं होऊन आपलं चांगलं बवणी करायची. शेळ्या दाव पुऱ्या सगळ्या शेळ्या दाव. शेळ्या एक नंबर. म्हशीच्या म्हशी जंगल बाकीचे व्यापारी 200-250 किलोमीटर नंबर काढल्या. शेळ्या फक्त 1 नंबर क्वालिटी काढेल. पाणी पिऊ द्या, चोरू द्या मग शेळ्या. पा ते बी 2 जणांना लावून गाडी बनवली. 2 जणांना का करायला गेलो, यात्रा करायला गेलो. म्हैस म्हणता येईल. मित्रांनो सगळी क्वालिटी बनली. म्हणते भावनेची म्हैस. बरोबर. फोटो काढा. हो हो 1 नंबर क्वालिटीची शेळी. सगळ्या शेळ्या अशाच लागल्या. गरीबच्या गाया काढेल त्यांनी. इकडचं पाऊस. हे बा घ्या क्वालिटी.
तुझा सौदा झाल्यावर मित्रांनो सगळ्या शेड्या दाखवल्या. माझ्या अपेक्षा की 19 ने शेड 23 वरती आहे. 23,000 रुपयांनी बांधून घेईन मी. दोन रुपये दूर वाचले तरी सौदा करून मोकळं होऊन जाईल. जास्ती आस करणारा माणूस नाही. फक्त टपकन एक गाव दोन तुकडे हो भैया. काय म्हणले सोनू भाऊ 20 शेंडी लावा आणि जाऊ द्या. नोट कुठे तुमच्यावाली काही बी शेंडी तुला शेवटची 2 मिनिटं. या मा शब्द पटला तर हो म्हणा, नाही तर जाऊ द्या, नाही म्हणा. वर शेंडी फोडा. नाही हो शेट, शेंडी बिंडी नाही फुटणार. शेळ्या एक नंबर काढा. शेट नोट द्या फक्त, एवढा मान ठेवा दादा. आज द्या फक्त, नाही एक शब्द बोलायचं नाही फक्त. 19 शेड्या द्या. द्या आता. नाही नाही दिल्या द्या, दिल्या 19 दिल्या, माझ्या नावावर दिल्या. दिल्या 19 नंतर कसर काढा, नंतर कसर काढा, नंतर कसर काढा, नंतर कसर काढा. 19 ने भाऊ घ्या, 19 ने घ्या. दिल्या 19 ने दिल्या म्हटलं, दिल्या घ्या 19 ने. नाही हो शेट नटक परत का भाऊ घ्या 19 ने घ्या. 19 ने घ्या. अहो 19 ने घ्या. मी बोलत नाही शेळ्या ठेव बसतो. काय दिला नाही म्हणून काय राग नाही त्याच्यात, काय नाही. पुढच्या गाडीला परत येईल, पण नाही तुला परवडत नाही, मला बी परवडत. शेळ्या भारी चालेल ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे भाऊ नाही परत चांगला जावं विचार. ठीक आहे ते शेट 23 वर होते. सोनू भाऊ सांगत होते. मी 19 ने करून दिले भाऊ 18 वर आहे. ठीक आहे चालेल. मित्रांनो झालं. भाऊ तुमचं गाव कुठलं? आमचं गाव रांजणगाव गणपती. रांजणगाव गणपती. बरं 10 शेळ्या घेतल्या. काय भावाने घेतला ते? 19,000. मित्रांनो झाला 19 एक नंबर क्वालिटी काढली आकाशात. प्युअर भावनगर सोन्याच्या. तिला कलर करा बघितला पाहिजे. बघा त्यांच्या 10 काढले. 10ची पट्टी आहे. कलरची डबी कुठे? 10ची पट्टी घेतलेली. रांजणगाव गणपती. दादा त्यांनी 3 घेतल्या वेगळे, यांनी 10 घेतल्या. काय नाव भाऊ तुमचं? प्रकाश जिते. प्रकाश जेटे. चालेल ठीक आहे. अगोदर दादा पैसे नाही कमावले, फक्त नाव रेले ते. त्यांना जाऊ नव्हतं द्यायचं, फक्त त्यांना वापस पाठवायचं होतं मला. शेळ्या जनतील ना बाळमामाच्या आशीर्वाद सुखा संबंधी नाही. आणि तेव्हा शेळ्यांची दूध काढ आणि मग मला सांग. आणि आपल्या शेळ्यांची दुधाची फॅट काय लागते हे बी सांग. या शेळ्यांची दुधाची फॅट काय लागते हे बी सांग. तर मित्रांनो आता बघा यांच्या सोनूबाईंनी किती शेळ्या केल्या? या 6 शेळ्या चालल्या. 6 शेळ्या. 30 शेळ्या 20,000 रुपयांनी दिल्या. हा 2 36,000 रुपयाची दिल्या. हिच्या जोड एक आहे हा आणि एक 19 ला अलग दिली. बरं, म्हणजे असं 6 केलं. लागतो की मित्रांनो शेळ्या बघा उचलल्या जात नाहीयेत. शेळ्या काढल्या. दादा मांडीवर कुठलं गाव तुमचं? फलटण गिरवी. 6 शेळ्या काढल्या. एक महिना गेली. 20 दिली आकाश भाऊ. 20 द्या. एक आणि ती पहिल्या मध्ये टाकली का ती एक अशी तांबडी एक अजून. हा अशा या 20 नी दिल्या. आणि ही या 36,000च्या 2 दिल्या आपण. हा ही त्याच्यामधली. हा तेव्हा ही 20 मध्ये का? ही 20 वाली. त्या 3 आहे 20 वाली. हा त्या 2 आत बसल्या. मित्रांनो या 2 आणि ही एक 3 या 20,000 मध्ये आणि ती 18,000 मध्ये. 36 वाल्या 2 आता दादा. 36,000 हा? हिला थोडं दूध आहे. हा. ही कमी दिवसाची गाभण आहे. 2.5-3 महिन्याची. ही मोरी आहे का? या जोडा दिला 36. हा, 36,000 हा? हा जोडा हा. ही एक आणि एक. हा. आणि ही 19 दिली तांबडी. ही 19 दिली तांबड्या. ही तिकडे जायला होतं ना हो तेव्हा 6 शेळ्या चालल्या. ते फड्या काढा. पुढच्या 2 फड्या काढून घ्या. पुढच्या 2 फड्या काढून घ्या. किती किलोमीटर तुमचं पलटण? किती किलोमीटर आहे? 350. काय भाडं आहे? भाडं 14,000. 350 किलोमीटरला. 750 किलोमीटर झालं. हा रिटर्नला 700. 14,000. हा चालतं ठीक आहे. मित्रांनो आता 15 शेळ्यांचा सौदा आहे बघा. ही गाडी आणलेली आहे. पुऱ्या पहिल्या त्याच्या पाटा आहे. हो पुऱ्या पहिल्या म्हणजे पक्क्या का आपला पाटा आहे कासावाल्या. बरोबर. हो पुऱ्या पहिल्या होता त्या पाटा. एक नंबर क्वालिटीचा माल आहे. प्युअर सुपर भावनगर क्वालिटी. 90 माल आहे. 7-8 वर्ष बदलावचं काम नाही त्यांना. अच्छा दे ना एक पाठ बोकड. हो हो
जाऊ दे ना पुढे ते पुढे बच्चे पुढे घ्या बच्चे दाबून जा तिकडे. हे बघा मित्रांनो असं असतं पूर्णपट्टा म्हणजे नॉलेज वगैरे त्या गोष्टीचं नसतं. आता बघा बच्चे दाबले गेले तरी का बच्चे मरून जाते शेडिंग खाली. बच्चे कधी पुढे ठेवायचे. घ्या दादू घ्या पटापट घ्या. घ्या बाबा तिकडे मदत करा. घ्या तुम्ही हो त्यांच्याकडनं कुठं टाकलं ती त्यांच्याकडनं काय उचलायची ती. बाबा एकटा पहिलवान बकऱ्या कशा काढते बाबा घ्या बाबाकडे बाबा कशा आणते काढून एकदा वरदा एकदा दादा तुम्ही वर जाता का सोडा खाली हिला जरा 4-5 पुढे करा. हे बघा कसं करते. हे बघा हिच्याकडे 2 बच्चे. हिच्याकडे 2 बच्चे आकाश. गरीब माणूस आहे म्हणून जाऊ द्या ना. ते 25,000ची द्या आपली. 5 ना हे बघा मित्रांनो मेंढ्या दूध पाजणं चालू आहे. 6 दरी घे 7 8 इकडे तुम्ही पुढे आता येईल 9 ठीक आहे येऊ का राहू 9 10 उठला आणा 10 11 12 13 14 15 आणा बाबा 15 घ्या ना. गाडीत 15चं माप झालं पुरे. 15 शेळ्या फाडल्या. 15 एक भावनगर क्वालिटी पाठा चला पाठा 16 गाडीवाले कोण आहेत. गाडीवाले का भाऊ. हे भाऊ गाडीवाले का. नाही त्यांचे जोडीदार आहे हे गाडीवाले. हे गाडीवाले का. मित्र आहे त्यांचे. हा ठीक आहे. त्यांना एक आपले जे कस्टमर त्यांना लांबून त्यांना एक गाडीचं भाडं अंदाज आपण काढून देऊ. दादा किती किलोमीटर तुमचं. 300. आता काय भाडं झालं 300 किलोमीटर. रिटर्नला 600. 9,000 रुपये. रिटर्नला 600. 9,000. गाडी आपली गॅसची आहे ना. बरं मित्रांनो गॅसची गाडी 9,000 रुपये रिटर्नला भाडं आहे. 300 किलोमीटर रिटर्नला 600. मित्रांनो इथं बघा तुम्हाला शेळ्या दिसतील. 10 शेळ्या काढलेल्या आहेत बघा यांनी. कोणतं गाव चालल्या. रांजणगाव गणपती. बरं किती किलोमीटर त्यांचं आता इथून. ड्रायव्हर तुम्ही ना. किती किलोमीटर. 350. किती भाडं घेतलंय. 10,000. 350ला. ठीक आहे. काय नाव तुमचं. गणपत. मित्रांनो 10,000 भाडं घेतलंय 350 किलोमीटरला. आता तुमचं गाव किती बनवलं. गाडी टाकायची घ्या. मित्रांनो एकदम जेन्युइन व्यवहार असतो. कुठल्याही पद्धतीची फसवणूक वगैरे होत नाही. तुम्ही कितीही कॅश घेऊन या. कितीही काही असलं गाडी वगैरे तुम्हाला लावून दिली जाते. फक्त ज्याच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याला येऊन भेटा. मध्ये कोणालाही भेटू नका. मित्रांनो आता बघा ही संपूर्ण दावण बांधलेली आहे. अजून दावणीत शेड्या बांधल्या गेल्या असत्या पण बाकी शेड्या तिकडे आहेत.
दावण फुल झाली. हे बघा संपूर्ण दावण येतं. हे बघा शेळ्यांची क्वालिटी बघा अजून बघा. हे संपूर्ण दावण बांधलेली. हे बघा टोटल इथून तिथपर्यंत तुम्हाला आता चेहरापट्टी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो. 31 का 34 आहे मित्रांनो. 34 बकऱ्या आहेत. माप बघा. आता पुढून चेहरापट्टी दाखवतो तुम्हाला शेळींची. हे बघा चेहरापट्टी क्वालिटीचा माल आहे का दादा. प्युअर भावनगर क्वालिटी. माप्पा का दादा एक नंबर माप उतरले या बाई. नंबर क्वालिटी. एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या. लंबापणा ते माप म्हणजे माप शेळी. डबल हड्डी. सोनू भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. किती होत्या गाडीत आज माप आपलं? आज दादा आपल्या टोटल 80 शेळ्या होत्या. 80 होत्या. आणि पहिल्या 10 होत्या. पहिल्या 10 टोटल 90 होत्या. 90 होत्या. बरं किती दिल्या आज आपण? आपण 31 शेळ्या दिल्या. 31 का? बर. 50 शेळी गाभण आहे आपल्याकडे. आता टोटल किती आता? 50 गाभण आहे अजून. 8-9 दुधावर. 8-9 दुधावरती. इथं टोटल 35 बांधलेले आहे. आणि या 15 आहे बा अशा. इकडे बघा या 15 आहे ज्या ना थोड्या कच्च्या आहे या म्हणून बांधलेल्या. 15 शेळ्या असं. हो तिकडे तिकडे पण 15 शेळ्या. या अशा 5-6 आहे फक्त दुधाच्या. हो दुधाच्या 5-6 आहे. मित्रांनो बोकड पण आहे बघा. जर बोकड घ्यायचं असेल हो बरं. या इकडे 15 एक शेळ्या आहे गाभणा. बरं गाभणाची. तर बघू शकता मित्रांनो. सोनू भाऊ आजचा हायस्ट दाम का होता आपल्याला? हायस्ट दाम काय करता 20,000 रुपये लागला. 20,000. आपण पहिली बोनी केली ती पहिली भाऊने 10 शेळी. आपल्या 10 आणि 3 शेळ्या त्या. नंतर त्यांनी परत 3 वाढवले होते. हो नंतर परत 3 घेतले त्यांनी. 6 शेळ्या घेऊन गेले ते. 6 घेऊन गेले. बरोबर. त्याच्यानंतर एक 15ची पट्टी दिली आपण. ती 15ची 15.5 बारीक बारीक पाटा होत्या पहिल्या येतात. आणि त्या 19,000 रुपये दिले आपण. त्या 10 बरोबर. त्या याला दिल्या. ते आपलं रांजणगाव गणपती. रांजणगाव गणपती शिक्रापूरपाशी. बरोबर. तर अजून पण आपल्याकडे वरच्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत. चला सोडून दाखवता का पहिलं काशी दाखवता? आता आपल्याला काय करायचं मी त्याला सांगितलं दाखवा. एक कुठून पण दाखवा. हे बघा. हो सोडा. 8-15 दिवसात तोलावरचे. हे बघा. हो हो हे बघा. बरोबर. काही आहेत कच्च्या. थोड्या कच्च्या आहे काही 15 दिवसात. बरोबर. बरोबर. मित्रांनो आता ही कच्ची आहे पण हिचं बघ तुम्ही जर मायाम बघशाल ना तर तुम्हाला पक्की गाभण आहे. त्याच्यानंतर ही बघा तोलावरची. हो 2-3 दिवसात दोन. बरोबर. ही कच्ची. हो ठीक आहे. असू द्या चालेल. मित्रांनो जसं ज्याला माल घ्यायचा असेल तसा माल असेल. तोलावरचं दाम जास्त असेल. कच्चीवरचं दाम कमी असेल. बाकी ठीक आहे. 35 दावणीला बांधलेले आहेत आपण. आता तुम्हाला पुढून एक सोडून दाखवतो. हो चला आता आपण दाखवतो. पाटा एक नंबर वस्तू या. दुसऱ्या क्वालिटी एक नंबर क्वालिटी. डबल हड्डी माल पूर्ण. हे बघा. घे चल घे तिकडे. हे बघा मित्रांनो वस्तू गाभण या. हे बघा मित्रांनो वस्तू आखा दादा बघा. 31 शेळ्या विकल्यानंतर सुद्धा माल आहे आपल्याकडे शिल्लक. बरोबर. हो प्युअर एकदम क्वालिटी म्हणलेला. एकदम बालवाणी आणत आपण. एक नंबर क्वालिटी ठेवतो. एक नंबर क्वालिटी. बरोबर. हे बघा मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल इथं सोनूभाऊच्या दावणीवरती 40 गावावरती तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटेल. बघा तुम्ही ही बघा. अशी क्वालिटी नाही भेटत कुठे बघायला. अशी क्वालिटी नाही भेटत कुठे बघायला. एकदम शिंगडी कवळी दात बी पाहून घ्या. 4 दात आहे वस्तू. अजून एक नंबर वस्तू.
बरोबर. हिरा आहे तो हिरा. एकदम काय छाती बिती एकदम जबरदस्त. पहा हे वस्तू. बघ बरोबर. एक नंबर क्वालिटी आका दादा. हे बघा इकडे पण बघा हे चमक. हो क्वालिटी म्हणजे बघा आका दादा अजून चालू गाडी. 40 शेळ्या एकदम स्टॉक त्या दिवशी आपण गिरा चॅलेंज 3 लिटर एका टायमाला इकडे आहे मला. 3 लय लागल शेळी. हा. शेळी पाहून घ्या अजून 15-20 दिवस शेळी जाणार नाही. शेळी लय लागायची शेळी खाली अजून पहा. हो हो म्हैसच्या म्हैस लागल शेळी. एक नंबर क्वालिटी आहे. पाहून घ्या पुरा कवळा माल आहे. दुसरे होता. बरोबर. हे बघा मित्रांनो आता कुठं शेळ्या चरल्या चरले तर बऱ्याच आता मनात भरते गाडी नाही तर सकाळी पूर्ण उपाशी होते. उपाशी राहते 2-2 दिवसाच्या. पहा क्वालिटी. हे बघा पहा शेळीला क्वालिटी. बरोबर. एक नंबर क्वालिटी. जोडा आणलाय हा. याला म्हणते वस्तू. वस्तू एक नंबर. आका दादा शेळीला आणि इकडे हे बघा माप्पा शेळीला क्वालिटी. हे बघा बघा मित्रांनो जोडा एक नंबर जोडा आहे. आज मित्रांनो जोडा आहे खतरनाक जोडा आहे. या अशा शेळीना मित्रांनो काही लोकांचा दाम लागत नाही हात लागत नाही म्हणून या शेड्या अजून आहेत. हा ना बरोबर. शेळ्या सांभाळतो आकाश दादा मी. तोलावर आला का मग विकतो शेळ्या. बरोबर. हो आपल्याला घाई नाही एवढी शेळ्या विकायची. हे बघा कच्च्या शेळ्या पडू द्या ना. हो वस्तू बरोबर. क्वालिटी एक नंबर. अजून 15 दिवसात जंगलात माल निघणार नाही. बरोबर. हो गाभण मानले भेटणार. तोलावरची. हो एक नंबर वस्तू आहे. अजून क्वालिटी म्हणजे क्वालिटी. पहा म्हैस गरीबची हो वंडी. क्या 5 बात आहे. साईड मध्ये हो वंडीला. दूधच काढत ती. नंबर क्वालिटी. हे एक नंबर पहा वस्तू. वस्तू आहे. पाट आहे मित्रांनो. भावनगर जंगलची राणी म्हणते हिला. बघा मित्रांनो क्वालिटी. पहा क्वालिटी हिला म्हणते भावनगर जंगलचं सोनं. हो 24 कॅरेट सोनं आहे आकाश दादा. बरोबर. शिंगडी पगडी चेहरापट्टी एक नंबर क्वालिटी. 24 कॅरेट सोनं म्हणते याला. पाहून घ्या वस्तू. ही पहा अजून गावडी. हो हे बघा गाण. एक नंबर आहे वस्तू. बरोबर. बोलावर आहे मित्रांनो. आपला आगळ नाही आम्हाला हे काळा मोरा बघा मित्रांनो. काळा मोरा जोडा. दोघे जोडा आहे मोरींचा. पाहून घ्या वस्तू. क्या बात आहे. वस्तू पाहून घ्या. दोघी शेळ्या एक नंबर तोला. हो एक नंबर शेळ्या. हे बघा पावर बघा मित्रांनो. शेड्या केवढा पावर करताय. पावर नाही आकाश दादा. एक नंबर डबल हड्डी माल आहे सगळं. संपूर्ण माल डबल हड्डी. क्या बात आहे. क्वालिटी पहा अजून. हो, हे खाली बघा एक नंबर साईड. असा पावर नाही मित्रांनो. एक नंबर पावर. एकदम हो एक नंबर क्वालिटी अजून अशी. हे बघा क्वालिटी. मित्रांनो सगळे गाभणीचे धाव आहे. काही तोलावरचे आहेत काही थोड्या कच्च्या आहेत. तर कच्चींचा लांबून कस्टमर आहे तर आकाश दादा. त्याच्यामुळे आपण का बरं आपला माल लांबून येतो. आपण अजून 300-400 किलोमीटर जातो तर त्रास नाही झाला पाहिजे शेळीला. या हिशोबाने आपण कच्च्या शेळ्या आणतो. बर. लांबच्या कस्टमरला त्रास नको. हा बघा हा 2 पण दिवस जोड. लेट येतील शेळ्या पण थेट राहतील आपला माल. एक नंबर क्वालिटी. पाहून घ्या. हो हे बघा लांबा थोडं लांबा पण आहे बघा. 24 कॅरेट सोनं. बुच्चा आहे दुधी. हे पहा. एक नंबर वस्तू. कच्चा आहे फक्त थोड्या शेळ्या. एक नंबर. हे बघा वस्तू आहे. क्वालिटी. एकदम काटेवाड गोडा आहे मित्रांनो. बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी. एक नंबर क्वालिटी. हो हे शिंगडी बघा एकच घरचे. हो एक शिक्का पा. एकदम खिल्लार. एकला लबाड आणि एकला गाडा. एकदम जोड आहे खिल्लार. हे बघा मित्रांनो. हे पहा. हो एक नंबर आहे. काशीला नजीक आहे दोघी. बरोबर. जवानीचा माल आहे मित्रांनो. दुसऱ्या जाताचे जोड. हो ना. एक नंबर जोड आहे. दुसऱ्या जाताचे. क्या बात आहे. मित्रांनो या शेळ्या अजून आपल्याकडे आल्यावर लय बनतात कारण की आपल्याकडे चाराची कमतरता नाहीये. तिकडे एकेका माणसाकडे जवळपास 200-250 शेळी असते म्हणून त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त रंग करतात. त्या आपल्याकडे जास्त बनतात. ही पाईक तोलावरची. तोलावरची.
हे दिलं इथून होऊन घ्या. पाच साईट एकदम एक नंबर साईट आहे. पण बघा हो. माप म्हणजे माप होऊन दिला एक नंबर. हे बघा हे बघा काळी भांडी काय पावर करे आकाश दादा ही शेळी जाग्यावर जागेवर तिकडे व्हिडिओ टाकला एक ची शेळी गेली. हा ना अर्धी बी नाही ती काय पावर होती शेळीला जाग्यावर. हे बघा एक नंबर शेळी गेले तिला. हा क्वालिटी. माप टोटल म्हणजे आपल्याकडे किती 50 शेळी ना. हा 50 गाभण शेळी आपल्याकडे. बरोबर 50 टोटल. हे बघ थोडा बुच्चा. मित्रांनो टोटल अजून 50 आपल्याकडे इथं गाभण शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटेल. तर केव्हाही या तुम्हाला अशी क्वालिटी अजून घ्यायला भेटेल मित्रांनो. एक नंबर क्वालिटी दोघी बुच्चे आहे. हो. चल शेळी एक नंबर आहे. कशा आहे क्वालिटीचे डबल हड्डी माल आहे. डबल हड्डी माल दिसता पाहून घ्या. एक नंबर पावर करताय ना. 24 कॅरेट सोनं आहे. भावनगर जंगलचा आकाश दादा. किंमत टाकावं लागते तेव्हा वस्तू भेटते जंगलात. हा क्वालिटी बरोबर एक नंबर शेळी बुच्ची चालली. हो. बघा मित्रांनो शेळींची क्वालिटी एक नंबर आहे. एक नंबर माप आहे आकाश दादा. एक नंबर गाडी आली. हे बघा मित्रांनो काठेवाडी शेळींचं खाणं कसं आहे म्हणजे हाईट जास्त असल्या कारणाने लांबापणा जास्त असल्या कारणाने कितीही जर वरती असलं आता एवढ्या तोंडावरती गावरानी शेळी पोचणार नाही. हे बघा गावरानी शेळीचं पोचणं अवघड आहे. पण हिचं बघा खाणं कसं आहे एकदम तुम्ही बघू शकता. आता इथं चरायला घेतलेलं वावर त्यांनी. हे बघा इथं चरताय. आपल्याकडे मित्रांनो आता तुम्ही जर गुजरातची व्हिडिओ पाहता ना तुम्ही की माल येतोय बघ तिकडनं असं त्यावेळेस तुम्हाला असं एवढं हिरो बघायला भेटणार नाही. कुठं काय खाताय काय नाही खाता तिकडे चाराची कमतरता आहे तरी पण एवढी क्वालिटी आहे. आपल्याकडे झाले चारा आहे मित्रांनो. ह्या शेळ्या तर 2 दिवसामध्ये अशा रंग करताना एकदम बघा तिथपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला एकदम शेळ्या बघायला भेटेल. हे बघा म्हणजे त्या भागापेक्षा मित्रांनो आपल्या भागात हिरवं भरपूर आहे. आता तुम्ही जर गुजरातची व्हिडिओ पाहिजे तिकडे हिरवं खूप कमी बघायला भेटेल तुम्हाला. तरी शेळ्या बघा किती पावर आहे शेळीमध्ये. कारण की मित्रांनो ही शेळी कमी जागेमध्ये जास्त खाणारी शेळी आहे आणि चांगली खाणारी शेळी. हे बघा हे बघा शेळी. अजून थकव्यामध्ये मित्रांनो चालू गाडी आली म्हणून जेव्हा अजून 2 दिवसात थकवा निघेल बघा त्या आपल्या सौदा त्या बकऱ्या नाही भाऊ.